बहुचर्चित पल्लवी गुडदे मृत्यू प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। चौकशी समितीच्या अंतिम अहवालानंतर राजापेठ पोलीस ठाणे येथे भूलतज्ञ डॉक्टर अनुप बोंद्रे यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 106(1) या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। चौकशी अहवालात संबंधित डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून वैद्यकीय क्षेत्रातील जबाबदारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। दरम्यान पल्लवी गुडदे यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। त्यांच्या पश्चात 5 वर्षाची आणि 2 वर्षाची अशा 2 लहान मुली आहेत। पतीची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून कुटुंबात वयोवृद्ध सासरे एकमेव आधार असल्याची माहिती आहे। त्यामुळे मुलांच्या संगोपन व शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनलाय। या पार्श्वभूमीवर संयुक्त रिपब्लिकन आघाडी पक्ष व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने 16 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय। संबंधित डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत शासनाने कुटुंबाला तात्काळ 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता या ठिकाणी आलो। पल्लवी गुडदे हिचा जो मृत्यू झाला तो निष्काळजीपणामुळे, डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे झालेला आहे। आणि ही बाब जे समिती आहे, वैद्यकीय समिती, त्या वैद्यकीय समितीनं जे त्यांनी अहवाल सादर केला त्या अहवालावर सुद्धा सिद्ध झालेलं आहे की या मुलीचा मृत्यू निष्काळजीपणानं झालेला आहे, जास्त अनिस्थियामुळे झालेला आहे आणि ती कोमात गेलेली होती, त्याच्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे। आणि त्याकरता जे बोंद्रे होते, डॉक्टर बोंद्रे, त्यांना जबाबदार धरलेला आहे आणि त्यांना निलंबितसुद्धा केलेलं आहे। अशा या परिस्थितीमध्ये आम्ही शासनाकडे हे निवेदन देऊन एक मागणी केली की ते जी ती लहान मुलं आहेत तिचे 5 वर्षाचा आणि 3 वर्षाचा आणि त्याचे जे पती आहेत ते गरीब आहेत, त्याचप्रमाणे सासरेसुद्धा म्हातारे आहेत। अशा या परिस्थितीमध्ये सासू नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये त्या मुलांचा जो तारांबळ होऊन राहिलेली आहे त्याचा शुश्रूषा करणं, त्याचे शिक्षण करणं पुढच्या काळामध्ये फार कठीण आहे। आणि अशा या परिस्थितीमध्ये तिची आई गेली आणि आई गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर फार मोठा आघात झालेला आहे। आणि त्यामुळे आम्ही संयुक्त रिपब्लिकन आघाडीच्या वतीनं शासनाला मागणी केलेली आहे की शासनानं 50 लाख रुपयाची नुकसान भरपाई त्या कुटुंबाला द्यावी, एवढीच आमची विनंती आम्ही या ठिकाणी आमच्या निवेदनाद्वारे सादर केलेली आहे।